आखाती देशाचा युद्धाचा परिणाम भारतावर मोठ्या प्रमाणात जाणवतोय। गॅस सिलेंडरसह पेट्रोल डिझेल सुद्धा मोठ्या प्रमाणात महागलंय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना आवाहन केलंय की वाहनांचा वापर कमी करावा व नेत्यांनी आपल्या ताफ्यातील गाड्या कमी कराव्यात, तसेच विमान व हेलिकॉप्टरने प्रवास टाळावा। परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतरही राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या अमरावतीच्या दर्यापूर दौऱ्यावर येत आहेत। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा हा हेलिकॉप्टरने राहणार असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून हेलिपॅड बांधण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे। विशेष म्हणजे 45 डिग्री तापमानात सुद्धा मजुरांच्या साह्याने हेलिपॅडवर काम करून घेण्यात येत आहे। एकीकडे संपूर्ण देशामध्ये आपण जर पाहिलं तर डिझेल व पेट्रोलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे। आपण जर पाहिलं तर आज डिझेल 3 रुपयांनी आणि पेट्रोल 3 रुपये 14 पैशांनी वाढलेलं आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले आहे देशवासियांना आणि सर्व राजकीय पक्षातील मंत्र्यांना सुद्धा आवाहन केले आहे की कोणीही या ठिकाणी हेलिकॉप्टर किंवा विमानाने प्रवास करू नये, प्रवास टाळावा। परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या अमरावतीच्या दर्यापूर दौऱ्यावर या ठिकाणी येत आहे। प्रशासकीय कामानिमित्त ते दर्यापूरच्या दौऱ्यावर येत आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर त्यांच्या हेलिकॉप्टरकरिता या ठिकाणी हेलिपॅड तयार करणे सुरू आहे। गेल्या 4 दिवसांपासून या ठिकाणी संपूर्ण यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभागाची संपूर्ण यंत्रणा हेलिपॅड या तयार करण्याच्या मागे लागलेली आहे। संपूर्ण या ठिकाणी जे कर्मचारी आहेत हे कर्मचारी दिवसा ऊन जर पाहिला तर उन्हाचा पारा हा 45 ते 46 चा पारा आहे, तरी म्हटलं हे संपूर्ण कर्मचारी या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसून येत आहे। आपण जर पाहिलं तर लाखो रुपयांचा खर्च या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यासाठी या ठिकाणी लावला जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट आवाहन केले आहे की कोणीही या ठिकाणी हेलिपॅडचा विमानाचा वापर करू नये। परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर महसूल मंत्र्यांसाठी या ठिकाणी हेलिपॅड सुरू करण्यात आलेले आहे। उद्या महसूल मंत्री सकाळी 9 वाजता दर्यापूर या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्यांच्या या ठिकाणी हेलिपॅडची संपूर्ण तयारी या ठिकाणी केली जात आहे। म्हणजे पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतरही सुद्धा त्यांचे आव्हान या ठिकाणी मंत्र्यांच्या वतीने त्याच्या आव्हानाला केराची टोपली या दाखवल्या दिसून येत आहे। त्यामुळे उद्या सुद्धा या ठिकाणी कशा प्रकारे ताफा राहणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। सर्वसामान्य नागरिकांनाच फक्त हा नियम लागू आहे का, मंत्र्यांना हा नियम लागू नाही का, असा सुद्धा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे। त्यामुळे आता यात संबंधित काय कारवाई होणार आणि सामान्य जनता सुद्धा यात काय यांना ट्रोल करणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मी किरण रोळे, जनविकास न्यूज, अमरावती, दर्यापूर।